छे छे, या मोठ्या माणसांचं काही कळतच नाही बुवा. विचित्र म्हणजे किती विचित्र असावं बरं. अगदी आमच्या वर्गातल्या दिग्यापेक्षा विचित्र. आता खोटं बोलू नये असं यांनीच सांगितलं बरं का. खोटं बोलल्यामुळे परवाची झालेली शिक्षा अजून आठवते म्हणजे काय, परवाचीच गोष्ट ना. सुट्टीचा दिवस, दुपारी खेळून घरी आले. लगेच आई साहेब, पुरे आता अभ्यास करा. आणि बाबाचं वेगळंच. मी जरा पडतोय दुर्वा, ते गोविंदराव आले तर त्यांना सांग मी नाही येणार. अरे, खोटं बोलणं चांगलं नाही असं तुम्हीच म्हणता ना. हे सांगायचं अवकाश. एवढे खेकसले, म्हणाले तू मला शहाणपणा शिकू नकोस, सांगितलं तेवढं कर. आता आली पंचायत. बाबाचं ऐकावं का खोटं बोलू नये हे पाळावं. शेवटी आज्ञाधारी राम आणि सत्यप्रिय धर्मराज या दोघांना विसरून अभ्यासात डोकं खुपसलं. नाहीतर आमच्या दुर्गामातेने प्रसन्न होऊन धपाट्यांचा प्रसाद दिला असता मला. बर, एवढ्या दुपारी ते गोविंदराव आले नसते तर बरं झालं असतं की नाही. माझ्यावरचं धर्मसंकटही टाळलं असतं. पण छे, तेही मोठेच आलेच आणि विचारतात कसे, काय ग दुर्वा, कुठेत तुझे वडील, आहेत का घरात? शी शी शी, असं कोणी कधी बोलतं का? शेवटी लंगड्या बाळकृष्णांचं स्मरण केलं आणि आठवून सांगितलं. बाबांनी सांगितलंय बाबा घरात नाहीये. मी असं सांगितलं आणि घरात एवढा गोंधळ झाला की नाही, काही विचारू नका. नुसतं आठवलं तरी अंगावर काटा येतो. पण मला अजून हे कळलं नाही की माझं चुकलं तरी काय. पण विचारणार कोणाला, सगळी मोठीच माणसं ना. अहो, मागच्या आठवड्यात टीव्हीवर सलमान खानचा मूवी आला होता. सलमान खानचं आणि आमच्या घरच्यांचं काय वाकडं आहे देव जाणे. त्याचा पिक्चर बघायला घेतला की लगेच आई बाबा टीव्ही बंद कर, लवकर झोप, लवकर निजे, लवकर उठे, त्यास ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे. मग काय, आम्ही चाललो झोपायला. एवढं सगळं सांगून होतंय बाबा नाटकाच्या प्रॅक्टिससाठी बाहेर. मला लवकर झोपून स्वतः मात्र लवकर कधीच झोपत नाही. आता मागच्या रविवारची गोष्ट. आईने मंडईहून भाज्या आणायला पिशव्या दिल्या होत्या. त्यात लिस्ट, हे आण 1 पावशेर, हे अर्धा किलो आण, हे नाही तर ते आण, ते नाही तर हे आण, वगैरे वगैरे. वरतून लिस्टमध्ये नसलेल्या गोष्टी ही आठवणीने आणण्याची सूचनाही असतेच. तसाच आईने मला लसूण आणायला सांगितलं. मंडईहून भाज्या, फळं आणि आईने बजावून सांगितलेलं लसूण सुद्धा आणला आणि आईला बजावून दिला. आई लसूण स्वयंपाकघरात ठेवते तोच आमच्या शेजारच्या काशीताई आल्या आणि आईला म्हणाल्या, अहो आईनी, जरा 4 लसणाच्या पाकळ्या देता का? आई माझ्याकडे डोळे वटरून बोलते कशी, अहो काशीताई, एकादशीच्या घरी शिवरात्र, आमच्याकडचा सुद्धा संपलाय. तू जाग खेळायला, सुट्टीच्या दिवशी घरी कसली थांबतेस? आता काय बोलणार. ही अशी असतात मोठी माणसं. म्हणून म्हणते, या मोठ्या माणसांना कधी कळणार हे मला कळत नाही. तुम्हालाही कळणार.